राजुरा शहराचं धडधडणारं हृदय आणि हजारो भाविकांच्या श्रद्धेचं शिखर हेच आहे भवानी माता मंदिर. पण आज मी तुम्हाला जी गोष्ट दाखवणार आहे ते तुम्ही कधीच पाहिली नसेल. तर नमस्कार मंडळी, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील हे भवानी मंदिर इथल्या लोकांचं कुलदैवत आहे. मंदिरात पाऊल टाकताच सर्वप्रथम दर्शन होते ते म्हणजे भली मोठी भैरवनाथाची मूर्ती आणि अगदी त्याच्या समोर कोरीव भव्य गणेश प्रतिमा. त्याच्याच शेजारी शांतपणे उभा असलेला शिवपिंड ज्याच्यावर दिवसभर अभिषेकाचा गंध असतो. सभा मंडपाकडे जेव्हा जातो तेव्हा एक वेगळंच दृश्य दिसतं. समोर ठेवलेलं शेंदूर अर्चित दगड. कुसुमताईंनी मला सांगितलेली ती गोष्ट आठवते. कधी कधी इथे बकऱ्या आणि कोंबड्यांची बली दिली जायची. गर्भगृह पवित्र मानलं जायचं म्हणून हा नैवेद्य इथे अर्पण केला जात असे. मंदिरात पाऊल टाकताच दोन्ही बाजूचे जाड कोरीव खांब नजरेत भरतात आणि त्याच्याकडे पाहिलं की क्षणभर वाटतं हे 400 वर्ष पूर्वीचं हेमाडपंथी शैलीचं बांधकाम असेल. गर्भगृहाकडे जाताना भिंतीवरील शिवपार्वती, विष्णूची प्राचीन शिल्प आणि भवानी मातेच्या प्रतिमा जणू दगडातच भक्ती कोरून ठेवली आहे. आणि जेव्हा मी गर्भगृहात पाऊल टाकला, भवानी मातेकडे नजर गेली, त्या क्षणी अचानक कुसुमताईचे शब्द माझ्या कानात पुन्हा घुमले. 4000 वर्षाची आहे पण ती आणि स्वयंभू निघालेली. त्या शब्दाची जाणीव पुन्हा मनात दाटून आली आणि खरं सांगायचं तर हे ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच आला होता. इथे दररोज सकाळी महापूजा होते, पण मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची एवढी गर्दी असते की पाय ठेवायलाही जागा उरत नाही. दसरा, चैत्र, नवरात्र तर संपूर्ण राजुरा दिव्य उत्सवात रंगून जातं. ट्रस्ट मार्फत इथे जोरदार दांडिया होतो आणि या वर्षी तर लोकांनी पाण्यात उभं राहून दांडिया खेळला. तो व्हिडिओ मी ब्लॉग मध्ये देतो ना, नक्की पहा. ही माता जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून असंख्य लोक इथे नवस बोलतात आणि म्हणतात ना, संकटात साथ देणारी, संकटातून तारून नेणारी भवानी माता. म्हणूनच ही माता राजुरा शहराची खरी ग्रामदेवता आहे, कुलदेवता म्हणून ओळखली जाते. तर मित्रांनो, हे होतं भवानी मातेच्या या प्राचीन दिव्य मंदिराचं दर्शन. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निघणार आहोत मध्य प्रदेशाकडे. कान्हा रिझर्व्ह जवळच्या गावाची जीवनशैली, तिथली कला संस्कृती सगळं काही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आणि हो, तुम्ही भवानी मंदिरात कधी आलात का? किंवा इथल्या भवानी मातेने तुमची काही इच्छा पूर्ण केली आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक, भावनिक आणि सांस्कृतिक नटलेल्या प्रवासासाठी ना मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.